धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावेर फाटा बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर अनुभव युवा मंच तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। वाढत्या दरांमुळे तसेच संबंधित एजन्सीकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। आंदोलनकर्त्यांनी शासनाने वाढत्या दरांवर तातडीने नियंत्रण आणावे तसेच संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। काही काळ महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला। या आंदोलनाचे नेतृत्व अनुभव युवा मंचचे जितेंद्र राठोड तसेच अध्यक्ष चेतन जाधव यांनी केले। यावेळी चेतन मोरे, धम्मदीप मोरे, वंदना जाधव, पूजा जाधव, संगीता जाधव, सुमनबाई जाधव, सुनील राठोड, सुनील जाधव, हंसराज चौधरी, मणिलाल चव्हाण, मनोज मालचे, अक्षय बाविस्कर, राहुल डिवरे, सुनील ठाकरे, संदीप जाधव, श्याम राठोड, गौरव राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। गॅस ही एजन्सी आम्हाला भेटत नाही बा आणि गॅसचा भाव कमी व्हायला पाहिजे आणि गॅस ही वेळेवर भेटत नाही महिलांना। कमी पहिला महिलांना पैशाची गरज असते, कमी म्हणजे गॅसचा भाव वाढीव आहे म्हणून महिला गॅस वेळेवर डबे करून देत नाही, गॅस भरली जात नाही। आज अनुभव युवा मंचाच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं आज बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा होता की गॅस जे दरवाढ आहे त्याचबरोबर गॅस एजन्सीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठेतरी शासनाने विचार करावा। जो दर वाढलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही। उज्ज्वला कनेक्शन मोफत मध्ये देण्यात आलं, परंतु आता महिलांना त्याचा फटका कुठेतरी जाणवत आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय। म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं। याच्यामध्ये खास करून तुम्ही महिलांची संख्या बघू शकतात। सगळ्या महिला ज्या आहेत ते या सगळ्या समस्यांना ग्रस्तीत आहेत, म्हणून आज या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या। तर शासनाने कुठेतरी याबाबत क्लॅरिटी दिली पाहिजे। त्याचबरोबर शिरपूरचं धुळे जिल्ह्यातल्या या प्रशासनाने इथल्या एजन्सींवर कुठेतरी या सगळ्याबाबत चौकशी केली पाहिजे, यांच्या साठ्याबाबत चौकशी केली पाहिजे। आणि हे जो आता भ्रष्टाचार होतोय, ब्लॅक मध्ये आता गॅस एजन्सी जे आहेत ते सगळीकडे वाटप करतायत, त्यामुळे आज शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना परवडणार नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।